शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे। पीक विम्यासंदर्भात दिलासा देणारीच बातमी म्हणावं लागेल, कारण की खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली आहे। राज्यातील शेतकरी वर्ग सुखावलेला आहे। पीक विम्यापोटी 113 कोटींचा लाभ देखील पाहायला मिळत आहे। यामध्ये यादीतील कोणत्या क्रमांकाचा तालुका आहे ते देखील आपण पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, जेणेकरून रोजची रोज पीक विमा लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट या चॅनलवरती पाहायला मिळतील। फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे। तर चला पाहूयात सविस्तर अपडेट। शेतकऱ्यांना अखेर विम्यापोटी 113 कोटींचा लाभ। सन 2023 ला अल्प पावसामुळे खरीप हंगाम वाया गेला होता। सलग 21 दिवस पावसाचा खंड राहिल्याने खरीप पिकासाठी विम्याचा लाभ देण्यात आलेला आहे। तब्बल वर्षभरानंतर 52,806 शेतकऱ्यांना दिवाळीत 113 कोटी 84 लाख रुपये विमा वितरित करण्यात आलेला आहे। गतवर्षी शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झाला होता। यावेळी 25% भरपाईची अग्रिम रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेली आहे। मात्र वितरित करण्यात आलेली रक्कम जी आहे ती बहुतांशी शेतकऱ्यांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने जमा झालेली आहे। त्यातली त्या सध्या स्थितीला शेतकऱ्यांकडून पीक विमा मिळण्याची सातत्याने मागणी देखील होत होती। त्यानंतर नुकतीच दिवाळीच्या तोंडावर उर्वरित पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्यामध्ये मान्यता देण्यात आलेली असून भात, सोयाबीन, भुईमूग तसेच मूग आहे, कांदा, मका, बाजरी या पिकांसाठी हा विमा देण्यात आलेला आहे। कृषी महसूल विभागाने संयुक्त कापणी प्रयोग राबवून उत्पन्नात आलेली घट नोंदवली होती। त्याचा अहवाल मंडळीय केंद्र सरकारला सादर करण्यात आलेला होता। तर सध्या स्थितीला पाहायला गेलं तर हा पीक विमा सिन्नर तालुक्यामध्ये वाटप झालेला आहे। तब्बल शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी 113 कोटींचा लाभ मिळाला असल्याची माहिती सध्या स्थितीला मिळत आहे। तुमचा जिल्हा देखील कमेंट करून कळवा। काही अपडेट आली तर लवकरच या चॅनलवरती दिली जाईल। धन्यवाद।